ध्यान करता करता हे ज्ञान सार्वजनिक आहे ते कळतं. सर्वाभूती मीच आहे याचा अर्थ काय? माझे दर्शन विश्वरूप आहे. हे जे व्यक्तित्व आहे ते अवघी पंचमहाभूते मिळून आहे. आम्ही अज्ञानाने ते व्यक्तित्व मानले आहे. प्रत्येकजण आपली बॅग घेऊन पळतो म्हणजे स्वतःला वेगळे मानतो. हे व्यापकत्व केव्हा कळते? तर त्यासाठी आपण ध्यान केले तर ध्यान करता करता हे ज्ञान सार्वजनिक आहे ते कळते. त्यानंतर मग सुखदुःखाचा वाटा उचलायला कोणीच उरत नाही. माझा परमसखा व परममित्र ही जाणीव आहे. ही हमरीतुमरीची ओळख आहे. माझा स्वार्थ मी जाणला. ज्याच्या जीवाला स्वार्थ नाही त्याला स्वार्थ कसला? त्याला त्या जाणीवेची सुद्धा गरज नाही. ती जाणीव ते आत्मप्रेम टिकावे असे सुद्धा तिथे वाटत नाही, कारण जाणीव ओळखली गेली आहे. अशा ठिकाणी ती जाणीव काळजीपूर्वक वागते. तिकडे मन, बुद्धी, ज्ञान असा भेद नाही, तर अवघे त्याचेच स्वरूप आहे. निर्माण झालेला आशय ओळखला गेला आहे. हा आशय कुठे निर्माण झाला? तर त्या बिंदुल्यात म्हणजे गर्भात. ज्याच्यातून हा आशय निर्माण झाला ते सत्व जीर्ण झाले की तो आशय गेला. त्या आशयाला सुखदायी मानले पण दुःखदायी म्हणून भोगावे लागले. हा आशय अज्ञानी ठरल्यानंतर जे राहते ते ज्ञान. ज्ञान म्हणजे शुद्ध अज्ञान हे अंतिस्पष्ट होते. पण त्यासाठी स्वतः ज्ञान आपण असल्याचे म्हणून आग्रह धरावा लागतो. ज्ञान म्हणजे व्यापक ज्ञान, ज्याला वस्तीला कायम थारा नाही. माझे असणे दिसणे नसून या सर्वांचा आधार आहे. पाण्याचा ओलावा असेल तोपर्यंत आपण असल्याचे भासत असेल. योग साधून योगस्थानी गेल्यावर जो व्यवहार घडला ते स्वप्नाचरण घडले. स्वपण आचरले व्यवहार करा, पण हळूहळू तुम्हाला कळेल की मुळात व्यवहार घडलाच नाही. स्वपण आचरण मुळातच काही नाही आहे की ज्याचे काही बरे वाईट घडेल. असायला तुम्ही आत्मप्रेमाने आहात, पण वागताना देहप्रेमाने वागता, म्हणून तुम्ही सुख दुःख भोगता. विवेकाने सुखदुःखाचा मोक्ष होतो. विवेकाने परमार्थाचे सार प्या. तुम्हाला कळेल की कुणी आले नाही व कुणी गेले नाही. यासाठी भक्ती करा, भक्त व्हा. भक्त कोण? की ज्याने ओळखले की हे फक्त परब्रह्म आहे. ते अनेक आकारामध्ये वावरत असून त्या आकाराची त्याला बाधा नाही. जी सहस्त्र नामे आहेत ती ह्या भक्तांची आहेत. अन्न व पाणी मिळून हा चक्रपाणी आहे हे ओळखा. हे ओळखण्यासाठी तो देवाची वांछा करतो तो मुमुक्ष. देवाची दीक्षा घेतो तो साधक व दीक्षा सिद्ध झाली की तो सिद्ध.